पण त्याने मी म्हटलं सर मला तुम्हाला भेटायचं आहे, मी असं जरा कविता वगैरे करतो. आणि मग त्याने एक कार्ड काढलं, माझ्या हातात दिलं. मी दुपारी 1 वाजता बरोबर गेलो. माझी सगळे ती वह्या पुस्तकं ते सगळं भार. जे काय भार होता तो मी त्यांच्या घरी येऊन गेलो. संध्याकाळी 4 वाजता सीन असा होता, माझ्या सगळ्या त्या वहीतल्या पानं अशी पत्रावळीसारखी त्याच्या घरात आजूबाजूला फेकून दिली होती त्यांनी. काही पानं दारातून बाहेर फेकून दिली होती. आणि 4:30 वाजता त्यांनी मला जाताना सांगितलं की तू कधीच कविता बिविता ह्या नादाला लागू नको, तू काही होऊ शकत नाहीस म्हणून. पण लिहिण्याच्या आधी तुम्हाला वाचन पाहिजे, तुम्हाला काहीतरी कळलं पाहिजे, तुम्हाला कोण कसं म्हणतं ह्या 4 गोष्टी माहीत पाहिजे. मला सर असं कुठल्या गँगमध्ये तुम्ही गँगमध्ये म्हणा किंवा या सगळ्या याच्यामध्ये तेव्हा जाता की ज्यावेळी तुम्हाला ती फार हाव आहे. मला हाव नाही कविता. आज आपण रिसेंट जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये तुम्हाला 5 चांगले महाराष्ट्र म्हणते, मग हे येणार कधी पुढं? येऊ द्या ना, बोलू द्या. कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला, रक्त पाहण्याची सवय करून घे, मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. नमस्कार मित्रांनो, मी शरद तांबळे आणि आज बीवीरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि याच्यासोबतच महाराष्ट्रातला एक बंडखोर आणि विद्रोही कवीशी आपण आज बोलणार आहोत. तर ते विद्रोही कवी सागरजी काकडे. सागरजी, तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. सागरजी माझे चांगले मित्र आहेत पहिले तर, सगळ्यात पहिले, आणि ते माझ्या विनंतीला मान देऊन पर्यंत आलेले आहेत. तर सागरजी तुमचं खूप खूप धन्यवाद. सागर काकडे यांचा नेमका हात कुणाचा हा एक सुंदर कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे नुकताच. तर ह्या कविता संग्रहाविषयीच आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला ह्या पुस्तकातलं एक पान वाचून दाखवायची इच्छा आली, त्यानंतर आपण बोलायला सुरुवात करू. नॉर्मलपणे अर्बन पत्रिका जी असते ती आपण आपल्या वडिलांना, आईला किंवा काही जण देवांना, आपल्या जवळपासच्या आपल्यापासून गेलेल्या एखाद्या माणसाला अर्पण करतात. पण ह्या कविता संग्रहाची अर्पण पत्रिका अशी मला जी जरा वेगळी वाटली होती. आजची आत्महत्या उद्यावर ढकलत, जाती धर्माच्या भिंती तोडून, माणसात माणसांशी हसत, माणूस होऊन जगणाऱ्या प्रत्येकास, हे पुस्तक त्यांनी अर्पण केलं आहे. सागरजी, मला एक विचारायचं आहे, हा जो कविता संग्रह आहे नेमका हात कोणाचा, की तुम्हाला काय सांगायचं आहे? नेमका हात कोणाचा लिहित असताना म्हणजे असं काय प्रत्येक वेळेला कविता संग्रहची जी थीम आहे ते आधी कधीच असं ठरलेलं नसतं की हा कविता संग्रहाचं टायटल हे असेल आणि मग त्याला घेऊन मी सगळ्या कविता लिहीन. कविता संग्रहामध्ये होतं तसं आधी सगळ्या कविता येतात आणि मग आधी कविता लिहिल्या जातात आणि नंतर कंपाईल केल्या जातात. नंतर कंपाईल करून ठरते की आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी संग्रह होऊ शकतो. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्यावेळी विचार करतो ना त्यावेळी कविता संग्रहाचं मुख्य जे काय नाव आहे ते त्या कवीच्या भूमिकेवरती, आजपर्यंत त्याच्या झालेल्या प्रवासावरती आणि त्याच्या सामाजिक बांधिलकीवरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. मुळातच आपण कधी कुठल्याही एका ठराविक गटासाठी किंवा कुठल्या गटाच्या विरोधामध्ये कविता लिहिलेली नाही आहे. जे काय आहे ते सर्वसमावेशक पद्धतीनं. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक गोष्ट या समाजामध्ये काही ना काहीतरी अशा पद्धतीची घडते की ज्याला कोणीतरी म्हणते की कुणाचं चुकतंय, नक्की कुणाचं चुकतंय. तर हा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे की आज जे काही आजूबाजूला जाती धर्माचे, पंथाचे, काहीही कुठलेही अर्बन असतील, ज्या पद्धतीचे विषय घडत आहेत त्याच्यामध्ये नक्की हात कुणाचा आहे हा शोध घेण्याचा जो काही प्रयत्न आहे तो या कविता संग्रहातनं वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता मांडण्याचा एक प्रयत्न केला. सागरजी काकडे, तुम्ही आता एक कवी आहात. मला तुमचं पहिलं ऐकायचं, तुम्ही प्रॉपर कुठली? सातारा. सातारा. आणि ही कविता लिहायचं डोक्यात कुठून आलं? कविता लिहायचं तुझा पहिला अनुभव कुठला की यार कविता लिहू आपण? कविता लिहिण्याचा अनुभव असं काय कवी व्हायचं म्हणून कविता लिहायला घेतली नाही की चला मला आता कवी व्हायचं आणि लिहायला घेतो. मी ज्यावेळी तिकडं आमच्या गावाला बऱ्याच वेगवेगळ्या संस्था असतील किंवा गावामधली छोटे छोटे मंडळ असतील त्यांच्याबरोबर काम करत असायचं आणि मग त्यावेळी काही लोक व्याख्यानाला यायचे किंवा काय असं सगळं म्हणजे परंपरा आहे, परंपरा आमच्या गावाला एक व्याख्यानाची चांगली परंपरा आहे. आणि मग त्या माध्यमातून एक म्हणतो नाही का वयात आल्यानंतर 9वी 10वी 11वी ह्या काळामध्ये त्यावेळी व्याख्यानं वेगवेगळी महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांची व्याख्यानं मला तिथं ऐकायला मिळाली. आणि 11वीत गेल्यानंतर 11वी सायन्सला असताना असंच आमचे ते एक व्याख्याते आले होते ज्यांच्याबरोबर मला बऱ्यापैकी इंटरॅक्शन झालं की कसं काय. आणि मग डोक्यामध्ये कुठून तरी आलं की आपण पण असं काहीतरी लिहायला काय जात आहे.
पण लिहिण्याच्या आधी तुम्हाला वाचन पाहिजे, तुम्हाला काहीतरी कळलं पाहिजे, तुम्हाला कोण कसं म्हणतं ह्या 4 गोष्टी माहीत पाहिजे. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो मी आठवणीने, मी तुम्हाला इंटरप्ट करतो. सागर काकडे ही फार मोठे वाचक आहेत आणि मी त्यांचा गेल्या 10 वर्षापासून अनुभव घेतो. भयंकर वाचलेला माणूस आहे हा. तर त्या काळामध्ये बोलता बोलता मग असंच वाचनामध्ये संभाजी, छावा, शिवाजी, राजा शिवछत्रपती, आमचा बापाने आम्ही, कोराट्याचं पोर, जगाच्या पाठीवर, त्यानंतर उपरा, ही सगळी पुस्तकं एका पाठोपाठ आपल्या आयुष्यात आलेली पहिली पुस्तक पहिली पुस्तक आणि त्याच्यामुळे झालं कसं की यार काहीतरी विरोधात, काहीतरी असं विरोधात म्हणण्यापेक्षा काहीतरी आपल्याला असं मांडता आलं पाहिजे की बाबा लोकांची दुःख म्हणा किंवा काय. पण असं काय माझं बॅकग्राऊंड फारच क्रिटिकल आणि लय दुःखातलं दिवस होते. घरी काय करतात आई वडील? वडील माझे डॉक्टर आहेत आणि आमचा परंपरागत एक बिझनेस आहे फार वर्षापासूनचा, जो सुकट आणि बोंबील असा सुकट बोंबील. तर गंमत अशी आहे की त्या काळामध्ये असं झालं की प्रेम कविता लिहिण्याचा माझा काही पिंडच नव्हता की चला आता प्रेम म्हणजे कुणावरती आपलं तरी आवडलं कोणीतरी म्हणलं, असं काय नव्हतं. तर ते त्या गावाला एक परंपरा होती त्या काळामध्ये की 7:30 नंतर गावातलं 70% जो भाग आहे तो पूर्णपणे पॅक होऊन जायचा, कारण तिथं रेल्वेचं गेट होतं. आणि मग असं झालं की ते अलीकडचे काही पेशंट पलीकडे घेऊन जायचे, पलीकडचे काही जी लोक असतील त्यांना 7:30 नंतर जाणं येणं बंद व्हायचं. मग त्यावेळी आपलं नुकतंच असं काहीतरी लिहिलं होतं की त्या कवितेच्या ते माहीत पण होतं की त्याला कविता म्हणतात. आणि अचानकच काय झालं की आम्ही असंच फिरता माझा एक मित्र वगैरे आम्ही गेलो 2-3 न्यूजपेपरला, ते दिलं, ते छापून आलं, पेपरला छापून आलं. ते पहिल्यांदा हे सगळं घडलं आणि मग तिथून हळूहळू थोडा प्रवास तो. काय लिहिलं पेपरला छापून आला? काय वाटलं? पेपरला छापून आल्यानंतर वडिलांची काय परत नाही त्या काळामध्ये पेपरला छापून येणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. म्हणजे सकाळ म्हणा, ऐक्य म्हणा, पुढारी, हे त्यावेळेचं चांगले मॅक्झिमम महाराष्ट्रातले कवी त्या काळात पेपरला छापून येण्यासाठी कविता संग्रहालय लावला आमचा विषय. पेपरला छापून येण्यासाठी फार धडपड असायची. मग त्या काळामध्ये ते आल्यानंतर असं कुणाला काही कौतुक घरामध्ये तर मला त्यावेळी जाणवलं नाही. बाहेर झालं तर ती लोक त्यावेळी सांगायला कुणी असं येत नव्हतं की वा वा तू छान, कारण तेवढा कुणाचा पिंडच नव्हता ना की वा वा पिंड नव्हता आणि संवाद पण फार कमी होता त्या काळामध्ये. स्टेटस ठेवता येत नव्हतं. हा काय स्टेटस ठेवता येत नव्हतं, कुठं फेसबुकला टाकायला येत नव्हतं, कारण तो काळच नव्हता ना. मग हळूहळू लेख लिहायला लागलो की सकाळमध्ये, ऐक्यमध्ये, पुढारीमध्ये. मग तिथले काही संपादक ओळखीचे, काय लेख कशावर लिहिलायचे? असंच दहशतवाद मिटवूया किंवा समाजामध्ये वावरताना कसं वावरलं गेलं पाहिजे किंवा व्यसनाधीनपासून कसं लोकांनी लांब राहिलं पाहिजे किंवा काय असं काही जे आता ते एकदा तुमचा टेम्पो सेट झाला की तुम्ही लिहिलं की ते होत असतं त्या याच्यामध्ये. मग ते संपादक मागवायचे, मग आमच्याकडे काही पुरवणी यायचे शुक्रवारी, रविवारी, शनिवारी. मग त्या पुरवणीमध्ये ते यायला लागलं. मग असे प्रत्येक वेळेला जरा थोडेसे वेगळ्या पद्धतीचं. मग 10वी-11वी नंतर काय शिक्षण घेतलं? 12वी नंतर? 12वी नंतर मी BSc ॲनिमेशन केलं. BSc ॲनिमेशन केलं. त्याच्यानंतर मी मास कम्युनिकेशन केलं. कुठं केलं? पुण्यामध्येच. पुण्यात कधी आले? तर पुण्यात 2006ला आलो मी एज्युकेशनसाठी आले. पुण्यात एज्युकेशनसाठी. काय वाटलं पुणे? काय कसं आहे पुणे? चांगलंच आहे. पुण्यात आल्यावर कविता संपल्या का राहिल्या? पुण्यात आल्यानंतर मी मुळातच कविता करायला पुण्यात आलो नव्हतं ना, त्यामुळे कविता घेऊन आपण आता पुण्यात जायचं आणि काहीतरी मोठं व्हायचं हा त्या काळचा प्रश्नच नव्हता माझ्यासोबत. त्याच्या आधी कविता काय लिहिल्या असतील त्या? मग त्या काळामध्ये झालं असं की पुण्यात आल्यानंतर 2-1 वर्षे स्ट्रगल आणि शिक्षण याच्यामध्ये गेले माझे. आणि मग कविता कुठेतरी एका त्या पेटीमध्ये, पत्र्याच्या पेटीत कुठेतरी ती एक वही होती. मी एकदा संध्याकाळी असंच माझा एक मित्र आणि आम्ही जेवण करायला बसणार होतो आणि त्यांनी एक कविता म्हटली की माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तोडवी रस्ता, असं काहीतरी तो सुरू होते असं. आणि तो व्याख्याता होता. त्यावेळी चांगली व्याख्यानं करायचं, कॉलेजला वक्तृत्व स्पर्धेंची वगैरे ते चालू होता. पण मला तोपर्यंत कविता आणि हा काय असा गंध, म्हणजे ही पुण्यात आल्यानंतर मी असं काहीतरी देऊ शकतो लोकांच्या हातात हे काही माहीतच नव्हतं, काही संबंध नव्हता. मग झालं असं की मी त्याला म्हटलं अरे काय, दुसऱ्या दिवशी पण त्यांनी तसंच काहीतरी एक म्हटलं काय माता आणि माती फरक फक्त वेलांडीचा वगैरे असे नाही का त्यावेळी वाक्य त्यांची एकदम भारी. म्हणले काय? अरे म्हटलं हे असं आम्ही वक्तृत्व स्पर्धेला जातो, माझ्याकडे एवढ्या ट्रॉफी आहेत ते. मग मी जेवता डबा काढला आणि तो बसलो आणि त्याला म्हटलं अरे हे असलं माझ्याकडे हे तुम्ही लिहिलं की. कारण त्यावेळी सर आज तुम्हाला वाटतंय आपल्याला की सातारा आणि पुणे म्हणा किंवा पुणे आणि संभाजीनगर म्हणा किंवा पुणे आणि अहिल्यानगर, पुणे नाशिक हे फार जवळ आहे. त्या काळामध्ये नव्हतं हे. सातारा त्यावेळेस जवळ वाटत भाग आहे, जवळचा जो भाग आहे तो 12 नंतर जरा थोडंसं अजून अर्बन झाल्यानंतर झाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत. कारण पहिलं असं पुण्याला म्हणजे लोकांना आता पुण्यात लोक 2 तासात साताऱ्यातून पुण्यात कधी ते कळत नाही ना.
तर तो जो होता तो प्रवास फार लांबचा पुण्याचा, लय लांब. तुम्ही पुण्याला शिकणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हा ते अजूनही मराठवाड्यात किंवा विदर्भात सगळं पुण्याला शिकतं म्हणजे एकदम तर त्यावेळी मग त्याला दाखवलं, मग ते रोज झालं सुरू आमचं. त्या मित्राला दाखवलंय. जेवता जेवता एक कविता आज ऐकव, उद्या दुसरी कविता ऐकव, उद्या परत हे ऐकव. मग तिथून तो प्रवास जरा ह्या 3-4 मित्रांच्या समोरचा सुरू झाला. मग जरा थोडंसं ऑफिस आणि हे कामं. म्हणजे जॉबला कधी लागले? जॉबला मी लगेच 1 वर्षभरात जॉबला लागलो पुण्यात. मग कविता म्हणत होते, मग हे आता तुमच्या कविता महाराष्ट्रभर व्हायरल आहे. तुमच्या एका बोळीवर लावल्या किंवा ह्या सगळ्या बंडखोर कविता. तुम्ही सागर काकडे म्हणजे मला बंडखोर वाटतो पहिला. हे कविता म्हणण्यासाठी म्हणजे कवितेचं काय म्हणतात त्याला, ते तुम्ही माईक समोर कधी गेला की असं वाटलं चला आता हे कवी संमेलन आहे किंवा इथं आपल्याला कविता. आज मी पाहतो पुण्यात म्हणजे आज सागर काकडे महाराष्ट्रातल्या जवळपास 1000पेक्षा जास्त कवींना माईक दिलेला आहे, स्टँड दिलेलं आहे, कविता म्हणायला जागा दिली. म्हणजे यांचा फार मोठा कार्यक्रम कॉमन मॅनच्या कविता म्हणून आणि ओपन माईक असे 2 प्रोग्राम ते चालवतात. आता ह्या एवढ्या 1000 लोकांना तुम्ही माईक दिला, तुमच्या हातात माईक कधी आला? माझ्या हातात माईक येण्याच्या आधीचा एक वेगळा अनुभव आहे माझा पुण्यातला, ज्यामुळे मला असं वाटलं की ह्या मुलांच्या हातात माईक यायला पाहिजे. मी टिळक रोडने फिरत होतो आणि टिळक रोडला फिरत असताना काही साहित्य संस्थांमध्ये माझं जाणं झालं म्हणजे ते 2 दिवस आधी तर मी नुसतंच फिरत होतो बाहेर. कारण आपलं एक हे असतं की एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आपण कसं जायचं काय. मग तिथे गेल्यानंतर एका ठराविक माणसाला मी भेटलो आणि त्यांनी म्हणजे कोण? वॉटेवर कोणी पण असेल की त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी मला म्हणजे माणूस म्हणजे कोण? तो कवी होता, साहित्यिक होता का नॉर्मल माणूस होता? कवी साहित्यिक अशाच अंगाने तो माणूस तिथं प्रसिद्ध जरा त्यातल्या त्यात. पण त्याने मी म्हटलं सर मला तुम्हाला भेटायचं आहे, मी असं जरा कविता वगैरे करतो. आणि मग त्याने एक कार्ड काढलं, माझ्या हातात दिलं आणि एकदम पुणेरी स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं उद्या दुपारी 1 वाजता या माझ्याकडे. मी दुपारी 1 वाजता बरोबर गेलो. माझी सगळे ती वह्या पुस्तकं ते सगळं जे काय भार होता तुम्ही त्यांच्या घरी येऊन गेलो. संध्याकाळी 4 वाजता सीन असा होता, माझ्या सगळ्या त्या वहीतल्या पानं अशी पत्रावळीसारखी त्याच्या घरात आजूबाजूला फेकून दिली होती त्यांनी. काही पानं दारातून बाहेर फेकून दिलेली होती. आणि 4:30 वाजता त्यांनी मला जाताना सांगितलं की तू कधीच कविता बिविता ह्या नादाला लागू नको, तू काही होऊ शकत नाहीस म्हणून. आणि मी अक्षरशः रडू म्हणजे आत्ता बोलताना जे हे आहे ना ते त्यावेळी माझं ह्याच्यापेक्षा वरच्या लेवत होतं. कारण पुण्यात आल्यानंतर आपल्याला माणसांपेक्षा आपली एखादी कला जी आहे ना ती माणसांना फार जवळची वाटत असते. कुठल्याही माणसाच्या अंगातली कुठलीही कला कुठली असं नेहमी वाटतं की मला ह्याचा आधार काहीतरी जगायला. ज्या ज्या वेळेला मी एकटा पडतो त्या त्यावेळेला मी काय करतो, कविता करतो, कुठं वाजवतो, कुठं गाणं म्हणतो, कुठं काय ह्या ज्या गोष्ट. आणि म्हटलं आपल्याकडं जॉब आहे, आपल्याकडे हे आता हे तर मोठं नाही म्हणजे सर्टिफिकेशन लागतं सर ह्या शहरामध्ये. म्हणजे मला एक सांगा, कविता करायला सर्टिफिकेशन लागतं? काय गरज नाही ना. कुणाचं लागतं का? पण अजिबात नाही ना. सर्टिफिकेशनची गरज म्हणण्यापेक्षा सर ज्यावेळी तुम्हाला समाज ॲक्सेप्ट करतो प्रत्येक कवीचे. पहिले तसा कालखंड होता ना की बाबा समीक्षक, फारच लेखक, मोठा आज यांनी जोपर्यंत तुमच्या पाठीवर हात ठेवला पाठराखण. हो परंपरा पाठराखण. हे पाठराखण खरंच गरजेची आहे. पाठराखण गरजेचे होते सर ह्याच्यासाठी की पाठराखण म्हणण्यापेक्षा एक परंपरा होती ना. प्रत्येकाची एक परंपरा आहे. ढसाळांची एक वेगळी परंपरा आहे, त्यांच्या ह्याच्यातून येणारे कवी त्यांची चळवळ वेगळी आहे. अगदी तुम्ही कुसुमाग्रज म्हणाल त्यांची चळवळ, त्यांच्या ह्याच्यातून येणारे कवींची चळवळ वेगवेगळी आहे. हे यासाठी झालं की ते प्रश्न मांडत गेले त्या पिढीचे, त्या परंपरेचे प्रश्न. म्हणजे ढसाळांच्या ह्याच्यामधून येणारी जी काही परंपरा आहे, जी काही पिढी आहे, त्यांनी त्यांचे प्रश्न मांडत गेले. या बाजूने कामगारांच्या कविता म्हटलं की ते त्यांचे प्रश्न मांडत गेले. गझलच्या ह्याच्यामध्ये आले की ते त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना. तर ती परंपरांमध्ये खुंटली गेली. तुम्ही आम्ही सामाजिक परंपरेमधले, आम्ही कुठल्याही असं म्हणता येत नाही. पण बऱ्याच लोकांचा पगडा कवितेवरती आहे. 100% आपण म्हणू की प्रत्येकाला आवडतं, बऱ्यापैकी प्रभावी आहे. प्रभावी म्हणल्यापेक्षा आवडता कवी कोणता? मला अरुण कोलटकरांच्या कविता फार आवडतात. त्यानंतर ढसाळांच्या तर कविता आवडतात. कोलटकरांची कविता समजतं? समजतात का? म्हणजे ते फार डीप लिहितात ना. हा, कोलटकर फार डीप. डीप लिहितात. मग पहिल्यांदा माईक आल्यावर काय वाटलं? म्हणजे कसा आला तो? डावपेच करून आला का? नाही, पहिल्यांदा माईक घ्यायला डावपेच नाही करावं लागलं. मग हे झालं आणि हा सीन झाल्यानंतर मी म्हटलं आता कसं करावं ना, आपल्याकडे काहीच नाही, आपल्याला तर कविताच नाही म्हणून. अरे तू नाहीच आहे म्हणजे कवी नाही आहे. म्हणजे तुझ्यात आणि साताऱ्यामध्ये किती अंतर आहे की पुणे आणि याच्यामध्ये, की तू तिकडं तुला ऍक्सेप्ट केलं, लिहिलं पेपर लिहिलं, कौतुक केलं लोकांनी. तर तू झालं शिक्का नाही आता तुझ्यावर. मग मी एका मित्राला म्हणणार आहे असं असं झालं, तर तो मला म्हणतो तू माझ्यासाठी लिहित राहा, फक्त त्याच्यासाठी. कोण मित्र? माझा तो कौस्तुभ गुजर नावाचा मित्र आहे माझा. कौस्तुभ गुजर. तर त्यांनी म्हटला
की जाऊ दे रे ते काय यांचं बसतोय आपण तू माझ्यासाठी तरी लिहू शकत असतो लिह चल माझ्यासाठी लिहित जा. मग मी त्याच्यासाठी लिहिलं की त्याला ऐकून दाखवायचं, लिहिलं की त्याला ऐकून दाखवायचं. असं करत करत एक माणूस तिथं कुठेतरी प्रिंटिंगच्या प्रेसमध्ये आला होता, मी जिथं माझ्या मित्राचं एक ऑफिस होतं, तर त्यांनी तिथं काहीतरी पत्रिका वगैरे बनवायला चाललेलं. तर तो म्हटलं त्याला की अहो माझ्याकडे पण एक आमचा एक मित्र आहे, तो पण कविता करतो, त्याला बोलवता का? तर तो म्हटलं या. सर त्यावेळी पहिल्यांदा पत्रिकेत नाव आलं माझं, त्याच्यात 50 कवी होते. म्हणजे ते त्याच्यात तो पण आनंदच होता ना. हा मग तो पण आनंद होता. आणि पहिलं मानधन होतं 51 रुपये. कवितेला मानधन द्यायची तेव्हा हा तेव्हा म्हणजे त्यांनी दिलं होतं, त्यांचे कुणीतरी गेलं होतं त्याच्यासाठी त्यांनी ते कवी संमेलन ठेवलं होतं त्यांच्या याच्यामध्ये, तर ते मिळालं होतं. ते पहिल्यांदा त्यावेळी माईक आला. आणि मग त्यानंतर थोडं थोडं चळवळ सुरू झाली, पण बऱ्याच मधल्या गोष्टीमध्ये राजकारण या त्या सगळ्या गोष्टी बघण्यात आल्या. काय काय राजकारण बघितलं असं मेजर काय बघितलं? आता पुण्यातलं आपण कवितेचं राजकारण म्हणतो की कवितेचं राजकारण होतंय खूप, असं आपण सगळेच बोलतो. ते डोळ्यासमोरच आहे ना आपल्याकडे. आज जरी पुण्यामधलं राजकारण जर बघितलं तर कित्येक वर्षापासून बरेच फेस्टिवल पुण्यामध्ये होत आहे. तिथं गेले मला वाटतं तुम्हाला पुण्यामध्ये येऊन 10पेक्षा जास्त वर्ष झाले. त्या 10 ते 12 वर्षामध्ये जर तुम्ही काही पत्रिका बघितल्या तर तेच कवी आणि तेच कंपुशाही आहे. कंपुशाही 100% गँग आहे. 100% कंपुशाही आहे. म्हणजे एका प्रकारचा पत्ता कट करायचा. हा पत्ता कट करायचा म्हणल्यानंतर तुम्ही त्याला साईटलाच काढून ठेवायचं ना. मग तुम्हाला पुढची परंपरा किती दिवसानंतर बदलायची ती व्यवस्था ठरवते, ती प्रस्थापित लोक ठरवतात. तुम्हाला असं पाहिलं की सागर काकडेला असं बघितलं की एका चष्म्याने त्याच्याकडे बघायचं आणि याला पत्ता कट करायचा आहे. हा त्याची प्रतिभा बघायची. बरोबर. हे माझ्या बाबतीत नाहीये, मी एकट्याच नाही सांगत आहे ना, मी काही स्वतः सागरकडे नाही, एक प्रतिनिधी म्हणून जर बोलायचं झालं तर गेल्या 10-15 वर्षात तर 200-300 कवी मारले पुण्याने. मारले म्हणजे संपवले ना, संपवले की त्यांना परत पुढे येऊनच नाही दिलं. आज किती कंटेंट मराठी साहित्यामध्ये मला सांगा. आज इंस्टाग्राम आल्यानंतर तुम्ही बघता इंस्टाग्रामवरती सामाजिक कंटेंट आहे, बऱ्याच वेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे. हे व्यक्त होणारे लोक तिकडे गेलेले आहेत. हा इकडे जाण्यापेक्षा ते म्हणजे आम्हाला इकडं याची गरज नाही आम्हाला. नाही, आम्ही जातो आमच्या पद्धतीने जे काय करायचं आमच्या पद्धती. मग का झालं हे ह्या काळाच्या नंतर? मग स्टेजवरती का नाहीत भेटत आहे? आज स्टेजवरती मी तुम्हाला सांगतो की 70% कवी तेच गेल्या 10 वर्षामध्ये पुण्याने बघितले. रिपीट. सर पुण्यामध्ये आज आपण जी चळवळ राबवतोय ना, मी सांगू तुम्हाला पुण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले कवी महाराष्ट्राला मिळतील आणि अजून चांगले मिळतील. एक तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीची एक वेगळी व्यवस्था निर्माण करावीच लागेल. तुम्हाला कधी वाटलं असं की व्यवस्था निर्माण करावी लागेल? कधी वाटलं? मला 2012ला वाटलं. की कशाने वाटलं? कारण थोडेफार पैसे आले. पैशाशिवाय तर आपण काय करू शकत नाही. काय करायचं म्हटलं तरी उद्या थोडंफार तरी कर, म्हणजे बॅनर छापण्यापुरते तरी पैसे आले या सगळ्या. आणि मग मला असं वाटलं की राव 1-2 कार्यक्रम तेवढ्या 3-4 वर्षात 2 कार्यक्रम झाले असतील पुण्यात माझे. 2च कोणीतरी बोलवलं आपलं जातं तेवढंच. त्यानंतर मग तरुणबाई खाटडिया नावाचा एक माणूस होता पुण्यामध्ये, जिथे काम करतात, खाटडिया म्हणून. खाटडे पुण्यात म्हणजे पुण्यात 3-4 शाळेमध्ये ते कार्यक्रम घ्यायचे. न्यू इंग्लिश स्कूल शाळा आपली किंवा अहिल्याबाई शाळा जी आहे तिथं. तर तिथं हे पुण्यामध्ये बरेच वेगवेगळ्या लोक फ्रीमध्ये दर महिन्याला एक कवी संमेलन घ्यायचे. ती तरुणबाई खाटडे. आणि त्याच्यामध्ये आत्ता पुण्यामध्ये जी काही यांचं नाव पहिल्यांदाच ऐकतो. नाही सर, फार मोठा माणूस होता तो. म्हणजे तुम्हाला सांगू का 2009, 10, 11, 12, 13, 14 पर्यंतचे पुण्यामध्ये जे काही चांगले कवी त्या काळामध्ये मिळाले 7-8 नंतर ते सगळे तरुणबाई खाटडे यांची इथून आलेले. म्हणजे ही एवढी मोठी परंपरा त्या माणसाने जपली. आणि दर महिन्याला त्यांचं एक कवी संमेलन, त्याची पत्रिका असायची, ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या. पण अंतर्गत राजकारण ते असायचं, ते व्हायचंच, त्याला पर्याय नाही. म्हणजे जे राजकारण आहे ते व्हायचं, मग ते करायचं नाहीत, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये त्या घडत राहायचं. मग त्यानंतर म्हटलं की तिथला जो ॲक्सेस आहे तो फार वेगळा होता. मग तरुण मुलं जी पुण्यामध्ये येतात, जे SP कॉलेज असेल, FC कॉलेज असेल किंवा काय, ह्या लोकांना मी फक्त कविता म्हणताना बघायचो स्पर्धेमध्ये, की कुठंतरी स्पर्धेला जात आहेत, कुठं काय करतात. कारण आम्हाला स्पर्धेला जायला मिळायचं नाही, कारण ऑफिसांनी ह्या सगळ्या याच्यामध्ये. मग म्हटलं आपण काहीतरी करूया. मग संभाजी बाग, सारसबाग, इथं एक छोटा बॅनर बनवून घेतला, एक 3x2चा किंवा काय 4x2चा, आणि मग ती लावून बसायचो की खुले कवी संमेलन. मग आम्ही असं 2-4 जण येऊन तिथे बसायचे. ते बरेच फोटो आहेत. ते परवा आपल्या एका कार्यक्रमामध्ये ते आलं होतं, तर असं 7-8-10 लोक तो ओळखी सर, कुणी ना कुणीतरी कवी त्या 1000 लोकांच्या मध्ये 2-4 तरी दिसतात. असं दगड मारलं असं म्हणतात. पण मी मग तिथून ते सुरू झालं. मग हळूहळू छोटे मोठे कार्यक्रम, मग सगळ्या गोष्टी अशा पुण्यात. बरं इकडे मी सुरू करायला लागल्यानंतर लोक मला तिकडे पण बोलवायला लागले. याचा फायदा तो झाला. कुठं दिला आतापर्यंत कवी संमेलन? तुला अख्खा महाराष्ट्रात फिरला तू? हा, म्हणजे जवळपास 400 प्रयोग झाले असतील सगळे. कवितेचे 400 प्रयोग गेल्या जॉब सांभाळत. मग कंपनीला काही त्रास नाही झाला का तुमचा? अरे माणूस सारखंच जाते. मला आठवत नाही की मी कधी सुट्टी टाकून कुठल्या कार्यक्रमाला गेलोय किंवा. हे कसं काय मॅनेज केलं? शनिवार रविवार फक्त शनिवार रविवार. काय अनुभव आहे असं की जसं यादगार राहिला ह्या कार्यक्रमात गेलं? टाळ्या तर सगळीकडेच पडल्यात. हो, पण असा कोणता यादगार अनुभव पाहिला की यार तिथून खरी ऊर्जा मिळाली?
यादगार म्हणजे काय आहे ना, प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी मिळत गेलं. हा सगळ्यात मोठा कवीचा आहे की आपल्याला घेता आलं पाहिजे. आपण जिथं जिथं जातो जिथल्या तिथल्या त्यात आपल्याला यादगार असं भरपूर आहे. पण यादगार म्हणजे गदिमा पुरस्कार मिळाला तोच असं म्हणू की ज्या गदिमा पुरस्कार कशासाठी मिळाला? माणसाच्या सोयीचा देव कविता. त्यांचा एक पहिला एक कविता संग्रह आहे सागरजीचा, माणसाच्या सोयीचा देव. त्या कविता संग्रहाला खूप सारे पुरस्कार मिळाले, पण सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गदिमा देव पुरस्कार. मग तो कविता संग्रह काढण्याच्या आधीची काय मानसिकता होती? का काढलं कविता संग्रह? तो आणि मला तर माहिती त्यावेळेस मी त्याची एक समीक्षा मीच वाचली. ते खूप साऱ्या पेपरला छापून आलं होतं, बऱ्यापैकी 17-18 न्यूजपेपरने छापले होते. हो. तर तो कविता संग्रह का काढावा वाटला? म्हणजे कविता संग्रह छापण्यापर्यंत तुम्ही कधी आला की तू कवी नाहीस इथपासून ते कविता संग्रह, हा प्रवास किती वर्षाचा आहे? तो 4 वर्षाचा. 4च वर्षात पुस्तक काढलं. 4 वर्ष तो कवी भेटतो का आता? भेटतो. तर काय आहे, का काढला कविता संग्रह? नाही 3-4 वर्ष झाले आणि मग बघतो ना आपण आजूबाजूला आपल्याकडे बाळ सगळ्यांचं कौतुक होतं आणि मग कविता संग्रह, मग प्रकाशन सोहळा घ्यायचा असतो, मग भारी भारी लोक बोलतात आपल्याबद्दल, मग ते सगळं बघितल्यानं कौतुक सोहळा करूयात आपण काहीतरी कौतुक सोहळा. आणि होतो आता प्रवाहामध्ये बऱ्यापैकी त्या याच्यामध्ये सगळ्यांच्या याच्यामध्ये आलो होतो, पण एका वेगळ्याच प्रवाहामध्ये आमचं सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. कविता संग्रह झाला, पुरस्कार मिळाला माणसाच्या सोयीचा. पण सगळ्यात महत्त्वाचा आनंदाची माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की पिंपरी चिंचवडचं साहित्य संमेलन होतं आणि पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनामध्ये बऱ्यापैकी मी कविता म्हणायला म्हणजे असं त्या नियोजनामध्ये पण होतो, सादरीकरण होते आणि सादरीकरण वगैरे पण चालू होतं, सगळीकडे जाणं येणं सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30-7 वाजताच असं माझा फोन सुरू झाला, काहीतरी फोन आले, एक 7-8 लोकांचे मिस कॉल येऊन गेले असतील. मी बघितलं तर मी विचारलं काय झालं, तर त्यावेळी सकाळी हेडिंग छापलं होतं सर माझ्या कवितेचं. आणि हे माझ्यासाठी फार नाही काय होतं कवितेचं, मी माणसाच्या सोयीचा देव घडविणार आहे असं एक हेडिंग सकाळी छापलं होतं त्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या कवितेबद्दल. आणि मग तिथून माझं सुरू झालं. मग अकोला, अमरावती, नांदेड, नाशिक, जिकडं पाहिजे तिकडं महाराष्ट्रात असं म्हणतो साहित्यिकाचा आणि कवीचा कंपू इथले मोठे आहेत ना, गँग वॉर आहे. हो. तर तुम्ही कोणत्या गँगमध्ये? मी कुठल्याच गँगमध्ये ना. तसं काय तुम्हाला ओढलं नाही? मला सर असं कुठल्या गँगमध्ये, तुम्ही गँगमध्ये म्हणा किंवा या सगळ्या याच्यामध्ये तेव्हा जाता की ज्यावेळी तुम्हाला ती फार हाव आहे. मला हाव नाही कवितेची सर, मला अजिबात म्हणजे आजही वाटत नाही की मला 1 ट्रॉफी जी पहिली मिळाली ना ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत तेवढ्या घरामध्ये मिळाल्या त्या पण फार मोठी गोष्ट आहे. आता हे नवकवी जे आहेत सगळे हे मोठ्या कवीच्या मागं पुढं करते कार्यक्रमात घ्या, तर तुम्ही काय सांगा नवकवीला की काय केलं पाहिजे? नवकवींनी काय नाही, लिहित राहिलं पाहिजे. स्वतःची कविता स्वतःला फार आनंद देणारी गोष्ट आहे. आणि कविता ही दुसऱ्यासाठी लिहिण्याची गोष्ट नाहीच आहे मुळामध्ये. कविता ही काय दुसऱ्यासाठी लिहायची? तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कविता लिहायला बसणार संध्याकाळी शांतपणे तुमचं म्हणतो ना एक काय आपण त्याला म्हणतो योग साधना किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूळ आहेत. आज तुम्ही जरी एखादं पान लिहिलं, आज दिवसभर डोक्यामध्ये आहे, तर ते पान लिहिल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो कविता लिहिल्यानंतर आनंद मिळतो. मग ते निर्मिती मूल्याचा आनंद, निर्मिती मूल्याचा आनंद आहे की मला 7-8 दिवस माझ्या डोक्यात काहीतरी खळखळतंय आणि ते मी उतरवलं नाही. म्हणजे मी 7 महिने सर एक कडवं एका कवितेमध्ये घालण्यासाठी थांबलो होतो. 7 महिने, 7 ते 8 महिने. आणि मला त्यावेळी ते आता रिलेट झालं की आता मी हे कुठंतरी वापरू शकतो. आणि मग मी ते यूज केलं. नाहीतर तोपर्यंत ते कडवं तसंच साईडला होतं. अशी कित्येक कडवी तशीच पडून येतात आज पण, किंवा ते अजून कुठं वापरायचं, मग हे कुठं वापरतील आपल्याला, ते कुठं. पण एक आनंद आहे की मी ते काहीतरी लिहून त्याचा ठेवलेलं आहे. आणि कसं पडायचं वगैरे आता काही बरेच प्लॅटफॉर्म आलेत, बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती त्यांची लोकं कविता करतात. ती तुमच्या एका गोळीवर किती लोकांनी पाहिलीत युट्यूबला, सोशल मीडियावर? ज्या काळामध्ये तिला शेअर नव्हते त्या काळामध्ये मला वाटतं करोडो लोकांनी पाहिली. खूप लोकांनी शेअर केलं. म्हणजे जिथं ते सकाळी उठलं की सागर काकडेच दिसायचं. काय झालं की सागर काकडे, कुठे गेले की सागर काकडे. म्हणजे ते फार भयंकर. त्याचा टी शर्ट वगैरे बऱ्याच जणांनी घेतला. हो, म्हणजे अगदी चंद्रशेखर आझाद पासून ते सगळ्या लोकांनी, म्हणजे चळवळीतल्या मेजर लोकांनी. आणि ती कविता पहिले सादर कुठं केली? ती मी कळव्यामध्ये जितेंद्र आवडसाहेब होते त्या कार्यक्रमाला, किशोर ढमाले होते त्या कार्यक्रमाला. म्हणजे आमच्या बऱ्यापैकी मला एक झालं की आम्ही बोललेचा जो कार्यक्रम करायचो ना सर, त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला जळवळीमध्ये कविता म्हणत असताना समोर कोण बसतं ना ह्याच्यावरती कवीची लायकी ठरते. खरं सांगायचं की तुमचं ऐकतंय कोण नक्की, आणि तुमची कविता ऐकतंय कोण ऐकतं ह्याला फार महत्त्व आहे. नाहीतर असं नाही की तुमच्या कवितेला किती लोक आले ना आम्ही काय करतो. तुमच्या कवितेला आले कोण आणि तुम्हाला कशा पद्धतीने, कारण तुम्हाला हे पुढे घेऊन जायचं ना सर. आपण काय आज मी विदूषक नाही आहे, मी आलो आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि दुसरा विदूषक आला, त्यांनी दुसरा रंग लावला आणि त्यांनी काहीतरी केलेलं आहे.
कविता सादरीकरण म्हणजे विदूषक मनोरंजनाचा विषय नाही. मनोरंजनाचा विषयच नाही ना. विषय मनोरंजनाचा नाही, आनंदाचा आहे. पण मनोरंजन इथपर्यंत नसावं की लोकांनी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, इथपर्यंत जातो विषय. आणि आजपर्यंतच्या ज्या कविता आणि ज्या कालखंडामध्ये जे लोकांना टिकलं आणि जे पुढे गेलं ते लोकांच्या मार्मिकतेचा, लोकांचे प्रश्न आणि लोकांना खऱ्या अर्थानं काहीतरी देण्याचं काम कवितेने केलं. आणि कविता ही फार तुकारामांपासून या वेदकालापासून कविता तिथून ते राज्यकर्ते घाबरतात कार्टून आणि कवितेला. आपलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं योगदान काय. मग तुमच्या एका गोळीवर ज्यावेळी कविता आली त्यावेळी मला ते कुठेतरी वाटलं, कारण कुणीही फोन करायचं मला सकाळी संध्याकाळी 2-3 वेळा, तर मला अगदी धमकी देण्यात आली की बा तुम्ही नीट राहा, जरा थोडंसं जपून राहत जरा असं कर. जरा हलक्या लिहा. आणि त्या काळामध्ये असं व्हायचं ना सर, 3-3, 4-4 हजार पब्लिक फॉल, गच्च, नांदेड, नाशिक, जिथं जाईल तिथं लोक थांबलेली असायची. त्या आंबेडकर जयंतीमध्ये, फलटरमध्ये, मंगळवार पेठ, हे राडा सगळा म्हणजे ते बघण्यात आलं. आणि ते एक बघणं ऑरा नाही सर, जबाबदारी. तुम्ही विचार करा ना, आज तुम्ही जाताय म्हणजे त्या जबाबदारीने तुम्हाला ती लोक बोलवत आहेत की तू काहीतरी लिहिलंय, तुला खतरनाक लिहिलंय. हा, तू म्हणजे काय मजा करायला नाही आलाय. तर हा जो पूर्ण जो वातावरण आहे, हे जे सगळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निर्माण करणं, ह्याच्या मागं फार मोठ्या लोकांची ताकद लागते. आणि तुम्ही त्या पिढीच्या बरोबर चालत पुढं चाललाय हे लोकांना कळावं लागतं. म्हणून मी आकाशप्पा सोनवणेंचा फार मी आभार आहे मनापासून. आकाशप्पा सोनवणे म्हणजे कवितेचं फार मोठं विद्यापीठाचं म्हणजे विद्यापीठच म्हणून आपण अशा पद्धतीचा माणूस असतो सर. म्हणजे रात्री 3-3 आणि 4-4 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी कविता शिकवल्यात. कविता शिकवल्या. कविता शिकवलं, मग एक सादरीकरण कुठं वाढवलं पाहिजे, कुठं कमी केलं पाहिजे, काय केलं. ही लोक अशी फार पॉप्युलर का नसतं तर डेंजर नाही, पॉप्युलर नाही सर. ते त्या काळामध्ये सर ढसाळ आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर कविता म्हटलेली लोक आहेत. ती बबन सरोदे असतील, विवेक मोरे असतील. एका कवितेवरून फार मोठमोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण केले आहेत ह्या लोकांनी. प्रश्न म्हणजे विषयाला वाचा फोडला. विषयाला वाचा फोडलेले असेतली ही लोक आहेत ना. असं नाही होऊ शकत की बाबा रे लिहिलं, काहीतरी लिहिलं म्हणून चला, शक्यच नाही. तर त्या परंपरा आपल्याला पुढे घेऊन जात असताना मला एक असं वाटतं, असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण एका जबाबदारीने लोक माझ्याकडे बघतात, आजही बघतात. सागर काकड्यांच्या जवळपास सगळ्या मॅक्झिमम कविता सामाजिकच असतात की या माणसावरून काहीतरी अपेक्षित आहे आणि तुमच्या एका गोळीवर झालं ते ती एकदा ऐकू ना किंवा सगळी तुम्हाला जेवढी वाटते तेवढी. माझी इच्छा आहे ती ऐकायची. मी बऱ्याचदा ऐकली पण मला ती परत ऐका वाटतं. की कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. कविता म्हणण्यासाठी घरामधून बाहेर पडताना मी सांगून ठेवले लेकराला रक्त पाहण्याची सवय करून घे. मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. अरे मी आहे तोवर माझ्या अंगा खांद्यावर खेळून घे. आणि सांगितलं आहे बायकोला, आतापासून कुंकू लावू नकोस आणि मी थारोळ्यात पडल्यावर हरणीसारखी हंबरू नकोस. अगं तुझ्या हातात लेखणी घे, पोरालाही शिकव. अगं तुझ्या हातात लेखणी घे, पोरालाही शिकव. त्याच्या रक्तात फुले शाहू आंबेडकर रुजव. अगं तुझ्या माझ्या मिलनामधला एक शिवाजी घडव. आयुष्यभर त्याच्या मागे जिजाऊहून उभी राहा, नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. तुम्ही या सगळ्या बंडखोरच म्हणले असते लोक. मग नाही, पण त्यावेळी ती ऊर्जा आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या मिळत गेल्या नसेल ऑटोमॅटिकली. पण मग आता एक सांगा की नॉर्मल मी कवी पाहतो, म्हणजे मी जे पाहिले थोडेफारच पाहिले, सगळे कवी असे असतात किंवा लेखक सुद्धा, मी सुद्धा त्यात आल्या की मला स्वतःचं ग्लोरिफिकेशन करायचं, आय एम द ग्रेट. कवी पण तसे असतात की माझे एक मी भारी कवी, मला जे दिसलं ते कोणाला दिसलं नाही, मला जे समज जे लिहिलं ते मला. आणि माणूस हा एखाद्या यशानंतर स्वकौतुकाची भरळ लागते, त्याला एक आजार लागतो स्वकौतुक. मग अशा वेळेस तुमचं एवढं कौतुक होत होतं, महाराष्ट्र एवढं पॉप्युलर होतं, ह्या कौतुकाच्या झारामध्ये स्वकौतुकाने भुरळ न पडता तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करायचा निर्णय घेतला. ते यार एवढ्या कवितेला कवीला पुढं आण नाही. लोक तुम्ही सगळ्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, मी पाहिले ते डोळ्याने. कित्येक कवींच्या खांद्यावर हात ठेवला, कित्येक कवींना प्रेरणा दिली. हा थॉट कसं काय आला, म्हणजे का आला हा थॉट? सर म्हणजे आता तुम्हाला जर उपाशी राहायचं नसेल तर काहीतरी करावं लागतं, तसंच आहे. जर मला 4 लोकांना बघायचं नसेल की येणाऱ्या काळामध्ये की यांना कोणी उभं करत नाही, यांना कोणी म्हणायला देत नाही संधी, किंवा ही लोक म्हणू पाहत आहेत, त्यासाठी मला करणं हे उभं राहणं गरजेचं होतं असं मला वाटतं. आणि माझ्या जागेवरती कुणीतरी ते करायला पाहिजे होतं आणि इथून पुढच्या काळामध्ये पण ते व्हायला पाहिजे. कारण सर 100, 150, 200 चांगली पोरं पुण्यामध्ये येतात. आणि मला वाटतं म्हणजे एका ओपन माईकच्या कार्यक्रमाला 150 पोरं असतात, म्हणजे कविता सादर करा. मला असं म्हणायचं त्यातली 10 तरी चांगली पोरं मिळतील. नाही मिळाले ना,
आज आपण रिसेंट जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये तुम्हाला 5 चांगले महाराष्ट्र लगेच बरं मी म्हणते मग हे येणार कधी पुढं येऊ द्या ना बोलू द्या त्या लोकांनी तो माणूस काय बालिश लिहितोय आता किंवा नंतर काय लिहिणार तो नंतरचा प्रश्न आहे पण कुणीतरी ह्या पुण्यामध्ये येत असताना त्याच्या अंगाला त्याच्या पूर्ण तो जो काही घेऊन येतो तर त्याची परंपरा घेऊन येत असतो तो त्याचं दुःख घेऊन येत असतो तो त्याच्या सामाजिक जाणीवा त्याच्या गावाकडून त्याला जे काय आजपर्यंतच्या गोष्टी मिळाल्या ते सगळे अनुभव ह्या शहरामध्ये घेऊन येत असतो आणि म्हणून तो लिहू पाहतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवू पाहतो ते जर तुम्ही मारून टाकत असाल तर मुर्दे आहेत मग सगळे बाकीचे नुसते पैसे कमवायचे म्हटल्यानंतर मग काय फायदा नाही मग तुम्ही त्यात असं बॅरियर करत नाही काय कास्ट बॅरियर कधीच नाही कास्ट बॅरियर अरे एरियाचा बॅरियर की हे आपल्या कंपूत आहे का नाही असं काय का बरं नाही केलं आता तुम्ही तर एवढं पाहिलं एवढं जण करते पण आपण मग ते केलं असतं तर मग हे कविता संग्रह लिहायची गरज पडली असती. म्हणजे कवींनी पहिले स्वतःशी क्लिअर पाहिजे का स्वतःची क्लिअर पाहिजे आणि कवीने कुणाच्या मागं पडायची गरज नाही अजिबातच नाही काही गरज नाही सर त्या ठराविक कालखंडामध्ये घडतात गोष्टी आणि त्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टीमध्ये तुम्ही करता आणि ते होत असतं पण मला नाही वाटत की आजच्या काळामध्ये ती गरज आहे आमच्या काळामध्ये सर वेगळं होतं असू पण शकतं आम्ही कधी 2 लोकांना म्हटलं असलं आम्हाला बोलवा किंवा काय पण आता प्लॅटफॉर्म आहेत ना तुम्हाला इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे त्यावेळी काय नव्हतं सर मला आठवतं आहे की व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर पहिल्या 2-3 कविता व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये माझी कविता होती आणि ते अशी व्हायरल देते गावाकडं प्रेम बघा आम्ही असं करायचो गावाकडं तर ते असं होतं की त्यावेळी ऐकू किती गावाकडं प्रेम बघा आम्ही असं करायचो आणि तिच्या एका झलकेसाठी गल्ली बोळ फिरायचो ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा मग झालं का जेवण त्याला विचारायचो आणि गावाकडं प्रेम बघा आम्ही असं करायचो तिचा एका झलकेसाठी गल्ली बोळ फिरायचो पण हे त्यावेळी असं कंटेंटच जास्त मेजर त्यावेळी व्हायरल व्हायचे ज्यावेळी फर्स्ट टाइम आलं होतं तर त्यावेळी ह्या कविता आणि त्यानंतर असं झालं की कवितेच्या खालची नावं काढून लोक पाहिजे दुसऱ्या नाव टाक आपलं नाव टाक तो पण कालखंड बघितला आहे एक चांगल्या पद्धतीने आता सध्या महाराष्ट्रातून बघतात कवी वगैरे सगळे आता एवढे सामाजिक अजून काय वाटतं तुम्हाला पोटेन्शियल आहे महाराष्ट्रातल्या कवी जे की भरपूर आहे ना. शासनकर्त्यांना जाब विचारतात नाही आता हो म्हणला तर तुम्ही नाही पण नाही पोटेन्शियल वेगळं आणि शासन करताना ते जुन्या काळात होतं ना कार्टुनिस्ट सर कार्टुनिस्ट असतील कवी असतील राज्य सरकार किंवा कुठलंही केंद्र सरकार कोणी यांना घाबरायचं आता ती भीतीच दिसत नाही आता भीती दिसत नाही कारण लोकांना चमकोगिरी करायची लोकांना वेगळ्या पद्धतीने समाजासमोर यायचे लोकांचा हेतू वेगळा आहे आज कवितेचा हेतू हा लोकांना एका ठराविक कालखंडापर्यंत मनोरंजन करणं 100% मान्य करायलाच पाहिजे तुमच्याकडे आपण ज्या पद्धतीनं लोकांसमोर सादर करतो मी त्यावेळी लोकांना प्रत्येक वेळेस मी टेन्शन बी टाकणं असं नाही होऊ शकत पण त्याच्यातून काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे काहीतरी मला लोकांना देता आलं पाहिजे कवी आणि लेखक आज तुम्ही पण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीच्या गोष्टी लिहिल्यात किंवा काय हे सगळे भूमिकावर ठरतात ना तुम्हाला ज्यावेळी लोक विचारतील तुम्ही काय केलं तर मी म्हणू शकत नाही की माझी भूमिकाच ठाम नव्हती मी आजपर्यंत ज्यावेळी समाजाला काहीतरी द्यायचं होतं मला त्यावेळी माझी भूमिकाच ठाम नव्हती तुम्हाला उद्या तुमच्या भूमिकेच्या बाहेरचं काहीतरी लिहायला लावलं तुम्ही लिहायला का हे मला ऑफर आली नाही केलं हां मग ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग पुढच्या काळात भूमिका सोडणं म्हणजे मरण भूमिका सोडणं म्हणजे मरणच झालं ना की मला समोर काहीतरी मला लॅविश दिसतंय आणि मला लॅविश दिसतंय म्हणून मला तिथं कोणीतरी आवडतं मी माझ्या इथं आईबापाचा हात सोडून त्यांच्या दारात जाऊन राहणं हे भूमिका सोडण्याचं काम आहे माझी भूमिका तिथं आहे ना मला जिथं मातीशी जोडलेली आहे मला जर काही मला नाळ नाहीच तोडता येत आणि मग जर मी ती नाळ तोडली तर मला हे पण हलकटमध्ये तिथं जवळच करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी फारच क्रिटिकल आता गदिमा पुरस्कार म्हणजे आता कवितेतला हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे महाराष्ट्रातला काय भावना होत्या आई आणि वडिलांच्या त्यांना माहिती आहे का सागर काकडे एवढा आपला मुलगा एवढा बंडखोर आहे का उत्तर त्यांना माहिती आहे काय आपला मुलगा बंडखोर आहे का एक चांगल्या कंपनीत जॉब करतो इथपर्यंत त्यांना माहिती त्यांना मी चांगल्या कंपनीत जॉब करतो म्हणून कविता चालतात म्हणून असं ते आपलं आहे मग एक लक्षात ठेवा की कवी जे आहेत हे स्वतः सेल्फ सस्टेन आहेत स्वतः जॉब आहे 17 वर्ष एका कंपनीत जॉब केला आहे नेमका हा कोणाचा हा कविता संग्रह का करावा वाटतो कारण जे काय मधल्या कालखंडामध्ये आता माणसाच्या सोयीचा देव आलं त्याच्यानंतर ज्या कविता लिहिल्या गेल्या त्या लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचल्या तेवढंच माझं सागर काकडे हे आपण इथले आहेत गेल्या 4-5 वर्षात मी पाहत आता माणसाच्या सोयीचा देव असेल किंवा नेमका हात कोणाचा हे खूप जास्त विकलेले कविता संग्रह आहेत आणि कविता संग्रह विकत घेणारे लोक आहेत म्हणजे सामाजिक स्तर आहे की जरा हो आहे ना तुम्ही नाही कस म्हणता पण त्या लोकांपर्यंत हे पोहोचते ती लोक वाचायचे ते पण थंड आहे त्यांना काय घेणं ते वाचतो पण थंड आहे सगळं आज तुम्ही मला सांगा ना एक लेख सांगा फेसबुकवरती की जो विरोधामध्ये लिहिला गेलेला आहे एक मला तुम्ही एखादं स्टेटमेंट विरोधात लिहिलं तर ट्रोल होत ते पण ट्रोल होते पण त्याच्या मागे पण पाठिंबा होता ना 10 लोकांचा सर आज 10 लोकांचा पाठिंबा होता ती लोक पण नाही त्याच्याबरोबर
आज आहे का? प्रत्येक जण कधी कुठल्या रात्री कुठल्या गटातून कुठल्या तटात जाईल ते काय सांगता येत नाही. हे झालं राजकीय. साहित्यिक ह्याच्यामध्ये चांगलं पुढाकार घेऊन भूमिका मांडणारी लोक कुठे आहेत का? आज किती साहित्यिक असे होते की जे एका ठराविक कंपनीमधनं, ज्या कंपनीमध्ये कधी आयुष्यभर जाणार नाही मी, अशा कंपनीमध्ये ते जाऊन बसले. कोण बाजू मांडायला आहे? कित्येक लोकांनी जे ते परंपरागत करत आले होते, ज्यांनी सरकारला म्हणजे जाब विचारला, अशा लोकांवरती वेगवेगळ्या कारवाई करून त्या लोकांना थंड करण्यात आलं. त्या लोकांनी आपली पार्टी चेंज केली. त्या लोकांनी ठरवलं की आता आम्हाला नाही पुढे जायचं. सागर काकडे कोणत्या कवीचा प्रभाव आहे? माझ्यावरती ढसाळांचा फार कमी आहे, पण नंतरच्या कालखंडामध्ये भरत दौंडकर असतील, भरत दौंडकर, त्यानंतर ना दसऱ्यांचा तर सगळ्यांवरच प्रभाव आहे. अजून भरत कोलटकर. आणि सगळ्यात माझ्यावरती जर जास्त प्रभाव असेल तर पंजाबी कवीचा आहे, त्याचं नाव पाश. हां बहुत बुरा होता है ख्वाबों का मर जाना. होता. तर तो पाच जे निरंजन उजगरेंनी जो काही त्यांचं भाषांतर केलंय, त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी मराठी कविता समजायला सुरुवात झाली, किंवा नक्की किती डीप लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर कवी विद्रोही म्हणून एक फार फेमस कवी आहे, त्यांचं हिंदीमध्ये कोणी अजून केलेलं नाही, पण त्या माणसाचं सगळ्यांची ही लिखाणं फारच भयानक. तुम्ही कविता संग्रह किती विकत घेतला? आता तुमचा तर कविता संग्रह आला, म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती कविता संग्रह विकत घेतले असते? कारण लोक म्हणतात कविता संग्रह घेत नाही. माझ्या घरी जवळपास 250 वगैरे कविता संग्रह असतात. काय हो, 250 कविता संग्रह घेतले आहेत ना. तेवढं पब्लिश आहे? म्हणजे आता गेल्या 10 वर्षातलं मी सांगतो तुम्हाला, जे काही ठराविक चांगले म्हणतो. आता भाऊ तुम्ही सोपं म्हटलं तर ढसाळ्यांचे कमीत कमी 8-9 कविता संग्रह आहे, जे काही चांगल्या पद्धती. आम्हाला एकच माहिती आहे, वलपेटा. हां, मग त्यानंतर चिंदेदेवी आली, इतर कविता आहे, तुझी येता कोणची आहे, हे आले. परत तुम्ही अगदी अलीकडच्या काळामध्ये जसे कोल्हटकरांची 3-4 कविता संग्रह आहेत. असे प्रत्येकाचे नाही म्हटलं तरी ते येतच ना. तुम्ही घेतलेत? माझ्याकडे आहेत ऑलरेडी, तुम्ही कधीही बघायला विचारतो. माझ्याकडे घरात छोटी लायब्ररी पण आहे, सगळ्या प्रकारच्या कविता. मी असं पाहिलं की कविता जे करतात ना ते फक्त स्वतःच सांगतात, दुसऱ्याच वाचत नाही. हा आहे का प्रॉब्लेम? आत्ता असू शकतो. नाही, मी एक कवीला म्हणला, रे मी माझं कविता सांग, तू काय वाचलीस म्हणून. काय ना, कशाला वाचायला पाहिजे? आपलं डायरेक्ट आलं. नाही, मुळात काय माहिती आहे, वाचल्या पाहिजेत का कविता? 100% वाचले. का वाचल्या पाहिजे? मी काय लिहू, कवींनी का, मी काय घ्यावं आणि मी काय लिहावं, मी का लिहू नये, आणि मी काय लिहावं, मी काय लिहावं? याचं कारण असं आहे की जर एखाद्या माणसानं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे ते तुमच्या वाचनात नाही आलं, ह्याचा अर्थ तुम्ही काही लिहिलं तर ते खपणार आहे असं नाही होऊ शकत. असं वाटतं का तुम्हाला की आत्ता महाराष्ट्रात जे वाचायचं वय आहे, त्याच्यात लोक लिहायला लागले, हां, आणि जे ऐकायचं वय आहे, हां. त्यात लोक बोलायला लागले? पण एक चांगली गोष्ट घडलेली आहे की वाचणारे अतिशय चांगलं वाचत आहेत, आणि ज्यांना वाचक आहेत, वाचक भरपूर आहेत, आणि तुमचा त्यामध्ये चांगलाच वाट आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मुळात असं आहे ना की 4-4 ओळी लिहून रला ट र जोडून आणि मग ती काहीतरी भावनिक आपलं काहीतरी टाकून अशा पद्धतीनं फेमस होणारी लोक फार झालेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्यातनं होतं ना किंवा मला फॉलोवर लय झाले माझे, किंवा मला लय लोक हे करतात, तर हे असं काही नाही आहे. फार अवघड गंभीर आहे त्या सगळ्या गोष्टी, त्या फार चांगल्या पद्धतीने हाताळल्या. नाहीतर म्हणतो ना आपण की फार मोठा उद्रेक व्हायला आपल्या इकडे सामाजिक परिस्थितीमध्ये वेळ नाही लागणार. कारण प्रश्न हे आत्ता दबलेले आहेत सगळे. एखाद्या दिवस जर सगळेच प्रश्न बाहेर साईडला झाले तर फार. हा कविता संग्रह नेमका हात कुणाचा, हे वाचून कुणाची प्रतिक्रिया आली जी केली आवडली? भरपूर प्रतिक्रिया आल्या. त्याच्यामध्ये मला आत्ताच्या मुलांची एकाची प्रतिक्रिया फार चांगली आली की सर तुमचा कविता संग्रह वाचल्यानंतर कळालं की कविता नक्की काय असते, काय लिहिलं पाहिजे, का लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की लोकांना तेच असं वाटतं की लोकांना गेल्या 4-5 वर्षामध्ये की प्रेम कविता लिहिणं म्हणजेच कविता आहे. सर तुम्ही पण आत्ताच बघा ना की ट्रेंड सगळा प्रेम ट्रेंड असतोय ना, पण पिक्चर सुद्धा प्रेमावरच बनते. वेगळं पिक्चरचे गाणे पण प्रेमावरच आहे. पण एक असं आहे ना सर, असं एक गाणं आलं, आरंभ आहे प्रचंड, माणसाला वाटतं जरा बरं आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनं विषय लोकांचे मांडणार आहे, ज्या पद्धतीनं प्रश्न मांडणार आहे, तर तो प्रश्न कुठल्या ना कुठल्या माणसाला रिलेट करतो समाजामध्ये. जोपर्यंत आपण प्रश्न मांडत नाही तोपर्यंत मग आपल्या लेखणीला मजाच नाही ना सर. मग ते नॉर्मली तुम्ही लिहिताच की आपल्याला लिहायला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा. मग तो हेतू तुमचा स्पष्ट पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मला कोणाचं दुनियाचं काही घेणं देणं नाही आहे, स्पष्टपणे की बाबा मला ज्यावेळी कविता लिहायला मी सुरुवात केली त्यावेळी माझी भूमिका अशी होती की मला त्यातनं काहीतरी देता आलं पाहिजे लोकांना, आणि मग त्या माध्यमातून लोकांसमोर आम्ही एक दोन कवितेने कविता म्हणल्या ना, 1-2 कवी आल्या माझी कविता म्हणा, मला इतकं बोर होतं ऐकायला. तुम्ही 1000 कवींच्या कविता कसं काय ऐकल्यावर? ऐकणं आणि वाचन सुरूच होतं ना सर. हे बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगतो
मराठी साहित्यामध्ये अतिशय चांगले वाचक आहेत, अतिशय चांगले समीक्षक आहेत. आज माझ्या पुस्तकामधल्या जर 10 कविता तुम्ही काढल्या किंवा इतर लोकांच्या काही जर कविता काढल्या आणि त्याचं कुठंतरी लोकांना असं वाटलं की याचा प्रभाव आहे, हा काहीतरी अनुकरण करतोय, ह्या माणसाचं काहीतरी वाचतोय, त्यामुळे मला वाचावं लागतं की सुर्वेंनी काय लिहून ठेवलंय, नारायण सुर्वेने राजांनी काय लिहून ठेवले, किंवा मागच्या पिढी बालाजी मदन काय लिहून ठेवले, भरत दौडकरांनी काय लिहून ठेवले, देवा जिंजळांनी काय लिहून ठेवले. ह्या लोकांनी जर इतक्या ताकदीने लिहून ठेवलेलं आहे तर मला वेगळं अजून काय लिहिता येईल, वेगळ्या पद्धतीने प्रश्न कसे मांडता येतील, ह्यांच्या पुढे नाही जायचं. ह्यांचा आदर्श घेऊन मला वेगळं काय चांगलं मांडता येईल, किंवा मी जे मांडणार आहे त्यात तुम्ही कल्पना दुधाळांची कविता बघा मराठीमध्ये, आज देवा जिंजळांची पण कविता बघा. आज कल्पना दुधाळांची कविता म्हणाल तर सर तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढ्या डीपमध्ये दिलेली कविता, एवढ्या खालच्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या कविता. विरा राठोडांची कविता वाचली तुम्ही, सनसाई साहेब ही मध्ये खुंटलीच ना परंपरा, पुढे कोणी घेऊन गेलं मला सांग. म्हणजे असं नाहीच ना, म्हणजे असं नाहीच. असं होत नाही आताच्या. आता हे तुझे तुम्ही कॉमन मॅनच्या कविता, ओपन माईक हे 2 प्रयोग घेतात, काय वाटतं या पोरांकडे बघून? सर फार चांगली पिढी येणार आहे, लिहिणार आहे. येणार आहे. हो, अतिशय छान लिहितं, म्हणजे सकारात्मक आहे, सकारात्मक वातावरण आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे, सगळे लिहित आहेत. पण त्याच्यामध्ये एकट्या सागर काकडेचं किंवा एकट्या शरद तांदळींचं काम नाही आहे. ते येणाऱ्या कालखंडामध्ये ही जी महाराष्ट्रातली मोठमोठी व्यासपीठ आहेत किंवा विचारपीठ, पण ही चौकटी काढायची. ह्या जी विचारपीठ आहेत आणि व्यासपीठ आहेत आणि त्यांच्यावरती ही मुलं बोलवली गेली पाहिजेत आणि ह्यांच्या वेदना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही जर त्याच चौकटीने 30 लोक घेऊन जर तुम्ही बसलात आणि त्याच लोकांच्या हातामध्ये फेस्टिवल्स दिले पुण्यातले, तर तिथं नवीन ऐकायला कोण येणार? एक अख्खी पिढी घालवली सर, गेल्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये तेच कवी पुण्यात ऐकवले, त्याच्या आधी पण 10 वर्ष ऐकवले. म्हणजे एक अख्खी, आपल्याला असं वाटायला हीच कविता आहे फक्त. म्हणजे एक पाठीमागून येणारी कवी पिढी गेली ना, संपली ना. त्या दिवशी तुमच्या कार्यक्रमात मुलगा आला काय, तुषार काय त्यांनी गाडेकर तुषार गाडे, मला ते परत पोटेन्शियल वाटलं, किती जबरदस्त. आणि त्याला पहिलं स्टेज मिळालं. मग कधी तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देऊन म्हटलं, तो म्हणला ना, मला पहिलं स्टेज सागरजी म्हणून मिळालं. म्हणजे हे पोटेन्शियल आहे पोरा. हा, म्हणजे होणार आहे, अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे. पण ह्यांना कुठंतरी पुढं सरकता यायला पाहिजे आणि खुर्च्या आता खाली केल्या पाहिजे सर आता लोक. पण सागर काकडेजी, तुम्ही 250 कविता संग्रह वाचले आणि माझ्या अंदाजाने तुम्ही 1000च्या वर पुस्तकंही वाचले, आपल्या कित्येक पुस्तकांवर रिचार्ज झाली. हा खूप मोठा वाचक आहे. मला एक विचारायचं होतं की ज्यावेळेस तुम्हाला एवढं सामाजिक साहित्यिक भान आहे, तर कविता संग्रहाच्या पुढे येऊन तुम्ही कादंबरीकडे कधी वळणार? कादंबरीकडे आता सुरू करतोय मी. असं आहे, यांची एक कादंबरी येते, काय नाव दिलं होतं? चिंदड्या नावाची कादंबरी. त्यांनी बहुतेक ती मराठी साहित्याच्या चिंदड्या उडवणारी कादंबरी कधीपर्यंत प्रकाशित होईल असं वाटतं? मला असं वाटतं पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत होईल, त्या डिसेंबरमध्ये. हो, 2026च्या. एवढा वेळ थॉट तर डोक्यात आहे, का बरोबर एवढं? सर तुमच्यासारखी चांगली लिहिणारी लोक बाजूला असले की अजून चांगलं लिहावंसं वाटतं. मलाही बरेच जण मग का होत नाही पुस्तक. तर पुढच्या वर्षी निश्चित येईल. पुढच्या वर्षी निश्चित. तर सागर काकड्यांची पुढच्या वर्षी चिंदड्या नावाची कादंबरी येणार आहे. आणि सध्या नेमका हात कुणाचा हा कविता संग्रह याची विक्री जोरात आहे. म्हणजे प्रकाशक म्हणून सांगतो की एवढा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणजे मला लक्षात आलं की पुस्तक लय विकलं चाललं आहे. आणि सागर काकडे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या प्रतिभेने पोहोचलेला आहे. त्यांची एकच नाही, तुमच्या एका गोळीवर नाही, अशा माझ्या शेकडो कविता आहेत ज्या की महाराष्ट्रभर पॉप्युलर झाल्या. कित्येक कवी संमेलनांमध्ये त्याला बोलवलं जातं, कवी संमेलन गाजवणारा कवी म्हणून त्याला बोलवलं जातं. आणि येणाऱ्या काळात कादंबरी आणि हे म्हणतात, मला कोणी दिसत नाही की सामाजिक विषयात कोणी काम करणार नाही आहे, पण मी एवढ्या विश्वासाने सांगतो की सागर काकडे आमच्या पिढीत पाहिलेला सगळ्यात सामाजिक भान असले सगळ्यात मोठा कवी. तर तुम्ही सर्वांनी हे पुस्तक निश्चित वाचावं. नवीन पिढीला मला तुम्ही जसं आता प्रश्न विचारला तसं एकच सांगायचं आहे की ज्यावेळी आपण कविता लिहायला घेऊ, ठीक आहे, पहिल्या कवितेचं सांगितलं बोलू ना, साहित्य पण म्हणा. आणि साहित्यिक ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, तर मला असं वाटतं की ज्यावेळी इथल्या निसर्गानं तुमच्या हातामध्ये पेन दिलेला आहे, तुम्हाला एक बुद्धी अशा पद्धतीची दिलेली आहे की तुम्ही लोकांच्या व्यथा मांडू शकता आणि तुम्ही त्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊ शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. तर बेसिक गोष्ट एकच आहे की मी जर आज एवढ्या मोठ्या लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहे किंवा या शहरामध्ये आलेलो आहे, तर माझी परंपरा, माझी पिढ्यानपिढ्याचं दुःख, संचित सगळं संचित जे काय ते जर मला ह्या माध्यमातून जर मांडता आलं, एक ठराविक, मी म्हणत नाही 100% तेच मांडलं गेलं पाहिजे, पण तुमची एक भूमिका येणाऱ्या काळामध्ये लोकांना कळली पाहिजे. आणि आत्तापर्यंत जे काही दिलं इतर लोकांनी त्याच्यापेक्षा वेगळं मी काय देतो सर? आज नावं त्याच लोकांची ज्यांनी वेगळं दिलेलं आहे. हो, त्या लोकांचे नाहीत की ते तेच देत राहिले. ते दिले की हॉलच्या बाहेर गेले की ते संपलं, ते कुणी लोकांना. पण जर वेगळं तुम्ही काय दिलं, तुम्ही काहीतरी टच झालं तर काय काय लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षामध्ये ठेवतात की यार
तर असं वेगळं मी काही देऊ शकतो का, वेगळं काही पॅटर्न आहे का, वेगळं कवितेची मांडणी मी देऊ शकतो का, वेगळ्या पद्धतीनं अजून डीपली वेदना लोकांसमोर मांडू शकतो का, हे जर येणाऱ्या लोकांना कळलं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ती वाचन. जर तुम्ही वाचलेच नाही तर नुसतंच लिहायला घेतलं तर तुम्हाला असं वाटेल की काही लोकांचा हा पण प्रॉब्लेम होतो की सर मी ते वाचलं नाही की मला असं वाटतं मी त्याच्यासारखंच द्यायला गेले. फार मोठा ब्रेक घ्यावा लागतो एकदा वाचन घेतल्यानंतर. 2-2 वर्ष लोक ब्रेक घेतात सर मराठी साहित्यामध्ये, की मी वाचून ठेवलं ना, मी जरा थोडंसं आता बघू, एक 3-4 महिन्याचा ब्रेक घेतो. म्हणजे कवितेच्या माध्यमातून तर मी कवितेचं तर सांगू. तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन कवींनी करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आज आपल्या इथं न्यू इरा पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सागर रामचंद्र काकडे आले होते. त्यांचा नेमका हात कोणाचा हे नवीन पुस्तक पब्लिश झालं. माझ्या अंदाजे 3री एडिशन आहे. हां, तिसरी एडिशन येते आता. आणि येते. इंटरव्ह्यू करायचा आहे म्हणून तर 3री एडिशन आली. इतक्या फास्ट हे पुस्तक विकल्या गेलं. तुम्ही सगळे निश्चित वाचा. जे कोणी कवितेवर आणि आपल्या सामाजिक गोष्टींवर ज्यांची आस्था आहे अशा प्रत्येकाने हा कविता संग्रह वाचावा अशी माझी इच्छा आहे. आणि सागरजी काकडे असाच तुमचा बुलंद आवाज म्हणजे महाराष्ट्रभर जावा. आणि आपण जे म्हणतो की आता कुणी राहिलेलं नाही, तर मला असं वाटतं की आता सागर काकडीसारखी लोक आहेत भरपूर, जे की महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं आणि राज्यकर्त्यांना परत कवींची भीती वाटावी असा काळ येणाऱ्या काळात येईल अशा शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्या धन्यवाद.